A7 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। जिल्हा परिषद शाळांमधील उर्दू मराठी 31 पदे पवित्र 2025 मधून गायब, लोकमंचचा आरोप। पोर्टलमध्ये हिंगोलीच्या शिक्षक जागा डावलल्या, लोकमंचचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांवरील उर्दू व मराठी माध्यमाची एकही रिक्त जागा पवित्र 2025 शिक्षक भरती प्रणालीत समाविष्ट न केल्याचा गंभीर आरोप विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिल एनजीओने केला आहे। संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेखलाल आणि राष्ट्रीय संचालक शेख नौमान नवेद नईम यांच्या नेतृत्वाखाली माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि शिक्षण आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की हिंगोली जिल्ह्यात उर्दू माध्यमांची एकूण 31 पदे रिक्त आहेत। यात प्राथमिकसाठी ओढा नांदगाव 5, वसमत 7, हिंगोली 7, कळमनुरी 5, सेनगाव 1 आणि माध्यमिकसाठी शिरड शहापूर 3, जवळा बाजार 3 या पदांचा समावेश आहे। मराठी माध्यमांच्या शाळांमध्येही अनेक पदे रिक्त असून काही ठिकाणी वाढीव शिक्षकांची गरज असतानाही ती पवित्र पोर्टलवर दिसत नाहीत। रिक्त पदांमुळे आस्थापनांवर परिणाम होऊन जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटत आहे। गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थी दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे संघटनेने म्हटले आहे। शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त इतर कामे करावी लागत असल्याने शैक्षणिक दर्जा खालवल्याचा आरोपही करण्यात आला। चांगले शिक्षण हा प्रत्येकाचा घटनात्मक अधिकार आहे। तात्काळ रिक्त पदे पवित्र पोर्टल 2025 मध्ये समाविष्ट करून भरती प्रक्रिया राबवावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे। या निवेदनावर शेख बासित, रवी जयस्वाल, शेख अवेज, पठाण साजिद खान, शेख शाहनवाज, सतीश लोणकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। A7 न्यूज चॅनलसाठी अनिस अहमद, हिंगोली। आज कशा संदर्भात निवेदन दिलं? आज विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी मार्फत माननीय मुख्यमंत्री महोदय व शिक्षण मंत्री महोदयांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली की शासनाने शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत लॉन्च केलेली आहे, परंतु दुजाभाव असा करण्यात आलेला आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये 31 प्राथमिक व माध्यमिक माध्यमाचा शिक्षकांची जागा रिक्त आहेत, परंतु पवित्र पोर्टलमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला नाही। त्याच पद्धतीने मराठी माध्यमाचा अजून जे अतिरिक्त शिक्षक होते त्याची सुद्धा शिक्षण अधिकारी मार्फत शासनास सादर करून विनंती करण्यात आली होती की त्याही शिक्षकांची जागा त्यामध्ये समावेश करण्यात आलेल्या आहेत। त्यांना सुद्धा ते नाकारण्यात येऊन पवित्र पोर्टल जसाचा तसा त्यांनी लागू केलेले आहेत। म्हणून आमची विनंती आहे, मागणी आहे की जे माध्यमाच्या 31 मराठी माध्यमाच्या ज्या काही शासनानं सादर केलेल्या आहेत त्या जागेचा समावेश करून जे लाभार्थी आहेत, जे बेरोजगार युवक आहेत त्यांना संधी द्यावी अशी विनंती करत आहोत। न केल्यास तीव्र जन आंदोलन सुरू करण्यात येईल याची शासनाने व प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलच्या वतीने करण्यात येत आहे।